मित्रांनो, आज आपण पोहे बनवणार आहे। बघा, तुम्ही रेसिपी नक्की बघा। हे बघा, मी पोहे घेतलेले 2 पाण्याने धुवून घेतलेले चांगले। हे बघा कसे सुटसुटीत झाले। आपण दुसरे सामान घेऊया। इथे बघा मी कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या आणि हळद, मोहरी, जिरं आणि इथे शेंगदाणे घेतले। मी कढई तापत ठेवले, कढईत तेल ओतले। आपण आता शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे चांगले तळून द्यायचे। चांगले तळल्यानंतर असे तेल निथळून काढावे। बाजूला ठेवूया आता आपण। हे बघा, जिरे टाकते मी। जिरे चांगले तडतडून द्यायचे। मोहरी टाकते मी इथे। चांगले तडतडले ना, मग आपण याच्यात कढीपत्ता टाकून घेऊ। मिरच्या टाकल्या। तेल जास्त टाकलं, बारीक केलेलं आहे। आता आपण हे कांदा टाकून घेऊया। कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घेऊया आपण। कांदा जास्त करपायचा नाही, जास्त नाही, भाजून घ्यायचा। जास्त करून आपल्याला गरम गरम पोहे खायला आवडतात। गार झाले की पोहे खावे वाटत नाही। आम्ही तर कधी पोहे बनवायचं म्हणलं की गरम गरमच बनवून खातो। आता आपण जे शेंगदाणे तळून घेतलेत ना, त्यात टाकावं। आता हे चांगले खालून घ्यावं। कांदा बघा कसा सुटसुटीत झालेला आहे, लालसर भाजून घेऊया। कांदा भाजतच आहे, आपण इथं हळद घेतली, अर्धा चमचा हळद घेतली। तुम्ही तुमच्याप्रमाणे हळद टाकू शकता। थोडेसे मीठ टाकू। अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे। सगळं हलवून घेऊया आपण। बघा, आपला कांदा कसा झालाय। आता फक्त आपण 2 मिनिटं अजून भाजून घेऊया। म्हणजे आपण मीठ टाकलं ना, चांगले सगळीकडे लावूया। नंतर एकाच जागेला करून घेऊया।
भाजलेला आहे. आपण आता यात पोहे टाकतो. पोह्याबरोबर तर खरं तर चहा प्यायला खूप आवडते मला. तर तुम्हाला आवडत असलं तरी सांगा. आपण ह्याला चांगलं हलवून घेऊया. हे बघा आपले पोहे तयार आहे. काय झालं, लाईटच गेली त्यामुळे काय दिसे नाही म्हणून मला बंद करायला लागलं. म्हणजे हे बघा दुसरा पार्ट आहे. आपले पोहे चांगले झालेले आहेत. आता आपण डिशेस काढू. गॅस बंद केलेला आहे. पोहे डिशेस काढून ते गरमागरम वास सगळीकडे. साईडला कुठली काढून ठेवली. आता वरण थोडी कुठली टाकूया. मी लिंबू घेतलं इथं. लिंबू पिळूया. तयार आहे आपले पोहे. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा.